गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी हे बीकेसी ग्राउंडवर उपस्थित आहेत। मवियाची त्या ठिकाणी सभा होणार आहे। त्यानंतर आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील हे मातोश्रीवर उपस्थित आहेत। थोड्याच वेळात केजरीवाल मातोश्रीवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील तिथले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। त्याचप्रमाणे मनोज कुलकर्णी हे राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर आहेत। राज ठाकरे घरातून बाहेर पडले आणि त्यानंतरच्या पुढच्या अपडेट्स मनोज कुलकर्णी आपल्यापर्यंत पोहोचवतील। तर कपिल राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी उपस्थित आहेत, कारण महायुतीची जी सभा होणार आहे त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी उपस्थित राहणार आहेत। तर विशाल सवणे आमचे प्रतिनिधी शिवाजी पार्कवर उपस्थित आहे। या ठिकाणी महायुतीची सभा पार पडणार आहे आणि त्याचे सगळे अपडेट्स विशाल सवणे आपल्याला देणार आहेत। तर आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडे। विशाल सवणे हे आता या क्षणाला शिवाजी पार्कवर आहेत। विशाल, त्या ठिकाणी आता सध्याचं काय वातावरण आहे? प्राची, मी अत्यंत सभाच्या स्थळी उभा आहे आणि शिवाजी पार्कवरची ही थेट दृश्य तुम्हाला दाखवतो आपल्या सर्व प्रेक्षकांना। हे आपण शिवाजी पार्क दरवेळेस या ठिकाणी प्रचार सभा ज्यावेळेस होत असते त्यावेळेस हे तुडुंब भरलेलं असतं, मात्र आज महायुती या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण होतंय आणि याच भाषणाला स्वतः राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहे। राज ठाकरे यांचं देखील भाषण होणार आहे। महत्त्वाचं असं म्हटलं जातं की शहरी भागामध्ये एक मनसेची ताकद आहे आणि ती ताकद अनेकदा आपण ज्या वेळेस शिवाजी पार्कवरती मनसेची सभा असते त्यावेळेस त्यांची जी तुडुंब गर्दी असते ती पाहिलेली आहे। त्यामुळे यंदा हा संपूर्ण सभांचं रेकॉर्ड जे आहे ते ब्रेक होईल असं मनसेचे नेते नितीन सरदेसाई म्हणाले होते। त्यामुळे जवळपास त्यांनी दावा केला आहे की जवळपास 1.5 लाख लोक जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतील अशी त्यांनी एक दावा केलेला आहे, एक विश्वास व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर आपण जर संपूर्ण शिवाजी पार्कवर जर पाहिलं तर चारही बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठमोठे होर्डिंग्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत। इतकंच नव्हे तर पंतप्रधान मोदी यांच्या समवेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे देखील होर्डिंग जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। एकंदर पाहिलं तर मुंबईमधल्या ज्या 6 जागा आहेत या 6 जागांवरती ठाकरे नावाची आपल्या सोबत असावं हे एक या ठिकाणी प्रकर्षाने जाणवताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर आज या मंचावरती एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, त्यांच्यासमोर राज ठाकरे, अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस या ठिकाणी पोहोचतील त्यावेळेस हाकेच्याच अंतरावरती चैत्यभूमी आहे, चैत्यभूमी इथे ते बाबासाहेबांचं दर्शन घेतील, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतील। त्यानंतर ते सावरकर स्मारकात जातील, तिथे सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करतील, तिथे त्यांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर नक्कीच विशाल, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, कारण इथले सगळे अपडेट्स आपल्याला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहेत। आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मुंबईमध्ये होणार आहे संध्याकाळी 6 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे। या सभेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत। त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन ते नमन करतील आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करतील आणि बाजूलाच असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर देखील जाऊन ते बाळासाहेब ठाकरेंनाही वंदन करणार आहेत। यासाठी हे दोन्ही परिसर फुलांनी सजवण्यात आलेले आहेत। तर याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी कपिल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण थेट कपिल राऊत यांच्याकडे जाऊयात। आपले प्रतिनिधी कपिल, आता या क्षणाला तुम्ही कुठे आहात आणि काय अधिक माहिती मिळते? शिवाजी पार्क, शिवाजींचा जो पुतळा आहे आणि जी स्मृतीस्थळ बाळासाहेब ठाकरेंचं तिथे आपण आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे फुलांनी सजावट केलेली आहे, पूर्ण फुलांनी छानशी सजावट केलेली आहे। मोठा असा पोलिसांचा बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। नरेंद्र मोदी यांची जी सभा आहे त्या सभेच्या आधी ते 3 ठिकाणी जाणार आहेत आणि त्यातला हा एक महत्त्वाचा भाग आहे। बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ आहे, इथे ते नतमस्तक होणार आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथे नतमस्तक होणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी इथे तुम्हाला पाहायला मिळते। मोठा पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। खरं तर ही जी सभा आहे ही ऐतिहासिक सभा ठरली जाणार आहे, कारण की पहिल्यांदाच नरेंद्र मोदींबरोबर राज ठाकरे जो मंच शेअर करणार आहेत। त्याचबरोबर निवडणुका ज्या आहेत 5व्या टप्प्यातल्या ह्या निवडणुकीसाठी ही महत्त्वाची सभा समजली जाते, महायुतीसाठी महत्त्वाची सभा समजली जाते। ही एक फरक पाडणारी सभा असणार आहे असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। एकंदरीतच ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी गेले तिथले वारे बदलले अशा राजकीय चर्चा सुरू असताना आता ही जी शिवाजी पार्कची सभा
आहे. या शिवाजी पार्कवरती नरेंद्र मोदी काय बोलतात, लोकांना काय संदेश देतात, ह्याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असणार आहे. राजकीयदृष्ट्या ही खूप महत्त्वाची सभा असणार आहे. जेवढे दिग्गज नेते आहेत महायुतीतले ते सर्व नेते या स्टेजवरती तुम्ही पाहायला मिळणार आहेत. सध्या इथे जय्यत तयारी सुरू आहे. ते साफसफाई ही सुरू आहे मोठ्या प्रमाणात. काही क्षणातच नरेंद्र मोदी ह्या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे हा पूर्ण परिसर साफ केला जात आहे. सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सजावट करण्यात आलेली आहे. ही दोन महत्त्वाची ठिकाणी नरेंद्र मोदीजी दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते सभेला जाणार आहेत आणि सभेला संबोधणार आहेत. त्यामुळे इथे जोरदार तयारी दिसते. त्याचबरोबर मोठा पोलीस बंदोबस्त हा पाहायला मिळत आहे.